नमस्कार. भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये प्रथमतः रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन येत आहोत. त्या विषयाचं नाव आहे नम्रतेने दुसऱ्याला जिंकता येतं. आज या कलियुगामध्ये प्रत्येकाला जिंकण्याची ओढ लागली. प्रत्येकाची खूप स्वप्न आहेत की मला जिंकायचं आहे. मग जिंकत असताना प्रत्येकाला असं वाटतं की मला जिंकायचं आहे, तर त्यासाठी माझ्याकडे ते पैसा असायला पाहिजे, माझ्याकडे ती पॉवर असायला पाहिजे, ताकद असायला पाहिजे. नक्की तुमच्याकडे ती पॉवर असायला पाहिजे, तुमच्याकडे ती पैसा असायला पाहिजे. मी म्हणणार नाही तुमच्याकडे ते बिलकुल पैसा नसायला पाहिजे. तुमच्याकडे ते हा पैसा, पॉवर, ताकद असायलाच पाहिजे. परंतु जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या मनावरती राज्य करायचं आहे, तेव्हा आपल्याकडे ती नम्रता हा गुण असायलाच पाहिजे. आपण सहज म्हणतो की प्रेमाने जग जिंकता येतं. साहजिक आहे, नक्कीच आहे ते. प्रेमाने जग जिंकता येतं आणि त्यासाठी आपल्याकडे ती भरभरून प्रेम असलं पाहिजे. मनामध्ये इतरांबद्दल असणारा द्वेष, राग नसायला पाहिजे. जेव्हा आपण इतरांवरती प्रेम करायला शिकू, नक्कीच आपल्यावरती सुद्धा जग प्रेम करेल. आपल्या सोबत असणारे आपले जे नातेवाईक आहेत आपल्यावरती नक्की प्रेम करतील. पण आजकालच्या धावपळी जीवनामध्ये काय झाले की प्रत्येकाला असं वाटतं की अपेक्षा खूप वाढलेत. असं वाटतं की माझा स्टेटस वाढला, माझ्याकडे ते पैसे आले, म्हणजे माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे. भले मी त्यांच्यावरती नाही केलं तरी चालेल, पण त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे. तर हा एक इगो आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि मग तुम्ही कसं जग जिंकाल सांगा? नाही जग जिंकू शकणार. नाही तुम्ही इतरांच्या मनावरती राज्य करू शकणार. आणि त्यासाठीच तुम्हाला बदलायचंय. तुमच्याकडे ती नम्रता गुण असायला पाहिजे. साधी सोपी आयुष्यातले छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यातून शिकायला भेटते आपल्याला आणि ते घेतलं पाहिजे आपण. म्हणूनच मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतोय. एकदा वाऱ्याचा इगो हट झाला आणि वाऱ्यामध्ये आणि सूर्यामध्ये वाद निर्माण झाला. वाऱ्याला असं वाटलं की मी सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग त्यांनी ठरवलं की आपलं श्रेष्ठत्व कसं निर्माण करायचं, कसं श्रेष्ठत्व साध्य करायचं, त्यासाठी आपण एक परीक्षा घेऊयात असं ठरवलं. आणि मग सूर्याने सांगितलं, समोरून रस्त्यावरून जातोय जो प्रवासी, त्या प्रवासी अंगावरचा कोट जो कोण काढेल तो सगळ्यात श्रेष्ठ असेल. मग वारा म्हणाला हो चालेल. वाऱ्याने तुफान वाहण्याचा प्रयत्न केला. जेवढा वारा जोरात वाहतोय तेवढा तो प्रवासी कोट आपला घट्ट पकडत होता. वाऱ्याची वाऱ्याची जी परीक्षा होती, ती वाऱ्याची संपली वेळ. आता वेळ होती सूर्याची. आणि सूर्याने काय केलं, हळूहळू हळूहळू आपला जो उष्णता आहे ते वाढवायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा त्याला काही सेकंदामध्ये, काही मिनिटांमध्ये कोट त्यांनी गरम होत असताना असल्यामुळे त्याने कोट बाजूला काढून टाकला. मला या ठिकाणी हे सांगायचंय, वारा खूप जोरात व्हायला, पण त्याने तो कोट काढू शकला का? नाहीये. इथे तुम्ही किती जोर लावताय, तुम्ही किती तीव्र निषेध करताय, याच्यापेक्षा तुम्ही किती नम्रतेने त्या समोरच्या व्यक्तीला समजून सांगताय, हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा आयुष्य जगत असताना प्रत्येक जण इगो हर्ट झालं म्हणून नात्यामध्ये तेढ निर्माण करणं, नात्यामध्ये वादळ निर्माण करणं, अशा काही घटना आपण पाहतोय घडतायत. हे का घडतंय? कारण प्रत्येकाला माझा इगो हर्ट झाला. प्रत्येकाकडे नम्रता हा गुणच राहिला नाहीये. नम्रता गुण कमी झाल्यामुळे नात्यामध्ये तेढ निर्माण होत आहेत आणि जे आपण एकमेकावरती प्रेम करतोय ते प्रेम कमी होत चालले. आणि आयुष्य जगत असताना तडजोडी करावी लागतात, काही अडचणीला सामोरे जावं लागतं, संघर्ष करावा लागतो. आणि मग संघर्ष करत असताना कधी कधी आपण आपला तोल सोडून देतो आणि मग काही कारणास्तव आपण आपल्या नात्यामध्ये तेढ निर्माण करायला लागतो. बरं, हे का होतं? कारण कोणाकडे ती नम्रताच नाहीये. तो चुकलाय ना, मग त्यानेच माफी मागितली पाहिजे. त्यांनी माफी नाही मागितली तर मी त्याला माफ करणार नाहीये. माफ करा. मला या व्हिडिओ मधून एकच सांगायचं आहे की जेवढं तुम्ही माफ कराल, पुढे जाल, थांबू नका. मी नेहमी प्रत्येक वेळेस म्हणत असतो की पुढे चला. हा माझा फेमस डायलॉग आहे. बऱ्याच वेळा काय होतं की कुठेतरी आपण थांबण्यापेक्षा झालेल्या गोष्टी सुधारणा करून पुढे चला, हा माझा नेहमीचा डायलॉग आहे. थांबू नका.
आणि मीही कधी थांबत नाहीये. नेहमी सतत पुढे चालतो, सोबत घेऊन चालतो सगळ्यांना. आणि हा गुण जो माझ्यामध्ये आहे, नम्रता, तेच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. नम्रता गुण प्रत्येकाकडे असायला पाहिजे. संयमाने किती तुम्ही वागताय हे खूप महत्वाचं आहे. आणि नक्कीच प्रेमाने आपल्याला जग जिंकता येतं. आपण दुसऱ्याच्या मनावरती राज्य करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे एकच शस्त्र आहे, ते म्हणजे नम्रता. आणि नम्रता गुण तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे. ते खूप गरजेचं आहे. नसेल तर तुम्हाला तो गुण निर्माण करा. प्रेमाने वागा, प्रेमाने राहा. धन्यवाद मित्रांनो.